नमस्कार मित्रांनो, 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या स्टुडिओत कवयित्री आणि निवेदिका सिद्धी ढोके आली आहे, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कवयित्री आणि निवेदिका असलेल्या सिद्धी ढोके हिने मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. दिलगी कलम से आणि कृष्णामृत या दोन्ही कार्यक्रमाच्या संकल्पना सिद्धीच्या असून ती या कार्यक्रमाचं निवेदन सुद्धा करते. सिद्धी हिनं जगातल्या सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या ANI रायटर्समध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून काम केलंय. तसंच मी मराठी, स्टार प्रवाह, DD सह्याद्री सारख्या मराठी दूरचित्रवाहिन्यांसाठी सूत्रसंचालक म्हणून सुद्धा तिनं काम केलंय. चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, स्वयंपाक या तिला विशेष रुची आहे. आणि सिद्धीच्या कवितेने अनेकांची मनं जिंकलेत आणि सोशल मीडियावर तिला विशेष ओळख मिळवून दिली आहे. नमस्कार सिद्धी. नमस्कार. तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. बर, कविता नावाची गोष्ट तुझ्या आयुष्यात कधी आणि कशी आली? हा प्रश्न खरंच खूप ट्रिकी आहे. म्हणजे कारण कविता कशी आली आयुष्यात सांगता येणार नाही. कविता ही आयुष्याचा भागच होती म्हणायला हरकत नाही. बर, पण फक्त असं होतं की त्याला कविताच म्हणतात का हे माहीत नसल्यापासून त्या कविता करते. अरे वा. म्हणजे चारोळ्या जुळवायच्या, काहीतरी कोणाला तरी ऐकवायचं. म्हणजे आता जसे आपण मेसेजेस पाठवतो, आम्ही शाळेत असताना ग्रीटिंग कार्ड्स असायचे, पत्र लिहायचे. मग त्याच्यात कोणासाठी तरी शुभेच्छा देण्यासाठी 4 ओळी 8 ओळी करत त्या कविता बनत गेल्या, लिहत गेले. मग शाळा कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींसाठी कविता केल्या. खऱ्या कविता लोकांपर्यंत पोहोचल्या किंवा कवयित्री हे बिरुद लागलं ते लॉकडाऊन मध्ये असं म्हणेन. कारण कविता करत होते, घरातल्यांसमोर किंवा ग्रुप समोर, फ्रेंड समोर बोलत होते. लॉकडाऊन मध्ये जेव्हा कोणाकडे जाता येणं शक्य नव्हतं तेव्हा त्या कविता रेकॉर्ड करून त्याचे व्हिडिओ मी फॅमिली ग्रुप्सवर टाकायला सुरुवात केली. आणि तेच मग एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून चौथ्याकडे असं जात ते पसरले. आणि मग त्याच्यात मग म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला तेवढा चांगला प्रतिसाद मिळतो तेव्हा अधिक चांगलं करायची तयारी होते. आणि त्याच्यातूनच कविता अधिक घडत गेल्या. म्हणजे वेळेचा सदुपयोग केलास तू आणि लोकांपर्यंत पोहोचता आलं. कारण लॉकडाऊनचा काळ असा होता ना की सर्वांसाठी एक कोंडून घेतल्यासारखं होतं. आणि ज्यांना वाचनाची आवड आहे, म्हणजे मला स्वतःला सुद्धा वाचनाची आवड आहे, आणि आपलं लायब्ररी सुद्धा, जे संग्रहालय सुद्धा, ते सुद्धा बंद होतं. त्यामुळे पुस्तकं वाचणार कुठून, कविता कुठून वाचणार. आणि असे उपक्रम राबवले गेले बऱ्याच कलाकारांकडून किंवा लेखक कवयित्रींकडून. आणि मला वाटतं की त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्या कविता आणि गोष्टी पोहोचल्या. बरं, आता कवितेचा विषय निघालाय तर तुझी एक कविता आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच. आता थंडी कधी नव्हे ती मुंबईत इतकी सुंदर पडू लागली आहे. सो थंडीवर केलेली एक रिसेंट कविता ऐकवते. बर. आपण थंडीला नेहमी गुलाबी थंडी म्हणतो, त्यावरच ही कविता आहे. कधी विचार केलाय का की थंडी नेहमी गुलाबीच का असते? का नसते लाल, पांढरी, पिवळी किंवा जांभळी? मला वाटतं थंडी गुलाबी असते कारण ती गुलाबाच्या फुलासारखी असते, मऊशार, कोमल, सुंदर. कधी कधी गुलाबाच्या काट्यांप्रमाणे टोचणारी, कधी पोचणारी, पण तरीही हवी हवीशी वाटणारी. म्हणूनच थंडी गुलाबी, गुलाबी थंडी. थंडी असते प्रियकराच्या स्पर्शाची ओढ लावणारी, दूर असलेल्या सख्याच्या सहवासाची हुरहुर भासवणारी, पहाटेच्या मंद गारव्यात चेतना जागवणारी, मावळतीच्या वेळेस शेकोटीत ऊब शोधणारी. गुलाबी थंडी सहवासाची, वात्सल्याची, उत्साहाची, चैतन्याची, प्रेमाची. गुलाबी थंडी मौशार पांघरुणात गुरफटून जाण्याची, कधी प्रियकराच्या कुशीत आवेगानं सामावण्याची. गुलाबी थंडी. क्या बात आहे. बर, गुलाबी थंडी आहे आणि कॉलेजचे दिवस सुद्धा गुलाबी असतात. तर मला विचारायचं की तू कुठल्या कॉलेजमध्ये होतीस आणि कॉलेजमध्ये असताना काही एकांकिका नाटकांमध्ये काम केलं होतंस का? रुपारेल कॉलेजमध्ये होते. अरे वा. आणि त्याचा प्रचंड अभिमान आहे. रुपारेलचे आले, रुईयाचे आले. अगदीच. म्हणजे रुपारेल मध्ये होतं आणि नाटकात भाग घेणार नाही असं होतच नाही. किंवा नाटकात एकांकिकात कामं करायचे शाळेत असतानाही, आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला असशील. त्यामुळेच म्हणजे रुपारेल हवंच होतं की
कॉलेजमध्ये या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि मराठी आणि हिंदी दोन्ही नाटकांमध्ये कामं केली आणि बक्षीसही जिंकली. आणि कुठेतरी तोच जो स्टेजवरचा वावरण्याचा आत्मविश्वास आहे तो ह्याच काळात मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच ती बोलण्याची कला, अभिनय आणि स्टेजचा पुरेपूर वापर हे रुपारेलने दिलं. बर, कुठली स्पर्धा होती? युथ फेस्टिवल, INT, अल्फा महाकरंडक की काही वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास? आणि एकांकिका आठवते का तेव्हाची केलेली? काही ऍक्च्युली नाव वगैरे, विषय? सगळ्याच स्पर्धा केल्या होत्या. विशेष सांगण्यासारखी म्हणजे आम्ही इप्टा केलं होतं. रुपारेल सारख्या मराठी कॉलेजनी हिंदी एकांकिका करणं हे त्यावेळी थोडंसं कठीण होतं. म्हणजे आम्ही जेव्हा इप्टा केलं त्या वर्षी रुपारेलनी जवळजवळ 36 वर्षानंतर पहिल्यांदा इप्टामध्ये एंट्री टाकली होती. आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की रुपारेल सारखं मराठी भाषिकांचं कॉलेज इप्टा सारखी हिंदी त्या लेवलला जाऊ शकेल का आणि त्याच्यात सहभागी होऊ शकेल का. आम्ही फक्त फायनलला पोहोचलोच नाही तर आम्ही पहिले आलो. अरे वा. उत्कृष्ट दिग्दर्शक गिरीश ढोके यांना मिळालं. उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक सुबोध खानोलकर जे आता दशावतारचे दिग्दर्शक त्यांना मिळालं. मला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. सो अशी बरीचशी पारितोषिकं, आम्ही सगळीच पारितोषिकं जिंकलो. बेस्ट क्रिटिक अवॉर्ड देखील आम्हाला मिळाला होता त्या वर्षीचा. आणि याखेरीज फिरोज अब्बास खान हे त्यावेळी जज म्हणून आले होते. आणि त्यांनी जेव्हा एकांकिका ती पहिल्यांदा पाहिली आणि जेव्हा बक्षीस वितरण समारोह होता त्यांनी एकच वाक्यात उत्तर दिलं. म्हणाले की यहाँ पे सब एक्सप्रेस करने के लिए कम इम्प्रेस करने के लिए थे, बस एक ही था जिसने एक्सप्रेस किया. क्या बात है. सो ती अशी म्हणजे मनावर ठासलेली एकांकिका आणि तो जो अनुभव होता तो कायम लक्षात राहणारा होता. बरं, एकांकिकेचं नाव आठवतंय तुला? भोमा. ओके. बादल सरकार यांची. बर बर बर. अच्छा. आणि मराठी एकांकिका वगैरे तेव्हाची गाजलेली अशीच काही केली होतीस तेव्हा? प्रतिबिंब नावाची एकांकिका केली होती. वीणा जामकर, सुबोध खानोलकर आणि मी तिघांचा हे होता. प्रतिबिंब आम्ही INT साठी केली होती, युथला देखील केली आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी विशेष पारितोषिक मिळवली. क्या बात आहे. बरं, अशी तुझी वाटचाल कॉलेजपासून जी सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे. आणि तू मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम सुद्धा केलं आहेस. तर करिअरच्या उद्देशाने हे तू ठरवून केलंस की काही वेगळं डोक्यात होतं? निवेदन करायचंच होतं. वृत्तवाहिनीवर निवेदन करायचं होतं, न्यूज अँकर व्हायचं होतं आणि त्यासाठी जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन केलं. KC कॉलेजमधून ते शिक्षण घेतलं आणि आनंद वाटतो सांगायला की कॉलेज चालू असतानाच, म्हणजे कॉलेज संपलं लगेच आणि दुसऱ्या दिवशी मी ANI जॉईन केलं. सो ANI रॉयटर्स सारख्या एवढ्या मोठ्या वृत्तसंस्थेकडून लगेच ती ऑफर येणं आणि कॅम्पस इंटरव्ह्यूतून लगेचच तिथे जॉईन करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी. म्हणजे तू ठरवलं होतंस की मला न्यूज अँकर व्हायचंय आणि मला त्याचं प्रशिक्षण घ्यायलाच हवं. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमची आत्ता भरपूर क्रेज आहे, तेव्हा फार नव्हती. आणि तेव्हा तू शिक्षण घेतलंस आणि पुढे मला वाटतं न्यूज अँकर म्हणून तू कामही केलंयस. तर त्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे आणि आपल्याला बऱ्याच गप्पा मारायच्यात बरं का. पण आता एक छानसं गाणं ऐकूया. नक्कीच. सिद्धी, कवितेपासून सुरू झालेला प्रवास तुझा, न्यूज अँकर आणि नाटक एकांकिकांपासून सुरू झालेला प्रवास तुझा आजतागायत सुरू आहे. निवेदक आहेस तू आणि कविताही छान करते. तुझी गाणी सुद्धा मार्केटमध्ये आलेली आहेत आणि मला वाटतं त्याबद्दल तू डिटेलमध्ये सांगावंस त्या गाण्यांबद्दल. नक्कीच. म्हणजे जसं कविता ओघाने आले आयुष्यात तशी गाणीही ओघानेच आली. म्हणजे कविताच लिहिली होती पहिला. जे माझं पहिलं गाणं होतं माझ्या कानाड्या विठ्ठला, ती एक कविता होती. आणि माझा एक मित्र आहे जो स्वतः गायक आणि कंपोजर आहे. त्याने हे जेव्हा कविता ऐकली तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मी ह्याच्यावर गाणं बनवणार, मी ह्याला एक चाल लावतो. आणि बरोबर आषाढी एकादशीच्या निमित्ताने गिरिराज जाधव यांनी त्याला चाल लावली आणि त्यांनी ते गायलं देखील गाणं. आणि माझं पहिलं गाणं माझ्या कानाड्या विठ्ठला लॉन्च झालं. आणि त्याच्यानंतर आता असं आलं की आता ही तिसरी एकादशी होती जिकडे आम्ही हॅट्रिक केली विठ्ठलाच्या गाण्याची. माझी 3 गाणी विठ्ठलावर आलेली आहेत आणि टोटल माझी 8 गाणी सगळ्या म्युझिकल प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. आणि त्यातलं माझं जे एक रोमॅन्टिक सॉन्ग होतं तुझ्यात मी नावाचं, ते JioSaavnवर न्यू इंडी मराठीच्या टॉप 30 सॉंग्सच्या लिस्टमध्ये
होतं. म्हणजे त्याला न्यू कमर सॉन्ग म्हणून त्याला एक स्पेशल रेकग्निशन मिळालं. अरे वा. आणि ही खूपच मोठी गोष्ट माझ्यासाठी वाटली की स्पेशली तेव्हा की जेव्हा असं काहीतरी नवोदित आहोत सगळेच कलाकार आणि त्यांच्याकडून असं काहीतरी घडलं जातं आणि त्याला कौतुकाची थाप मिळते, तेव्हा ते नक्कीच आवडतं. साधारण आतापर्यंत किती गाणी तुझी आली आहेत? माझी 8 गाणी झाली आहेत आणि 3 गाणी तयार आहेत, फक्त अजून लोकांसमोर यायची बाकी आहेत. कंपोज वगैरे झालंय? कंपोज झाली आहेत, रेकॉर्डही झालेत. काय झालंय, माझे 2 शोज सध्या चालू आहेत जसं तू सुरुवातीला म्हणतोस, आणि जवळजवळ प्रत्येक महिन्याला आम्ही एक कार्यक्रम करतोय. सो त्या कार्यक्रमांच्या तयारीमध्ये कुठेतरी गाणी मागे पडतायत असं वाटतंय, पण लवकरच ती येतीलच प्रेक्षकांच्या भेटीला. आणि लवकरच यावीत आणि त्यांना भरघोस यश मिळावं हीच सदिच्छा खरं तर. खूप खूप धन्यवाद. बर, टीव्हीवर तुला ओळख मिळवून देणारं पहिलं काम कुठलं? पहिलं काम माझं होतं मी मराठीसाठी टोटल करमणूक नावाचा कार्यक्रम होता. बर. ज्याच्यात चित्रपट सृष्टीतील वेगवेगळ्या बातम्या असायच्या आणि तो सोमवार ते शुक्रवार 5 दिवसांचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे त्याच्यातून त्याचे 300 भाग मी केले. बर. आणि मग मी मराठीतून मी झी 24 तासला गेले, जे मला खरं करायचं होतं न्यूज अँकरिंगसाठी. त्यानंतर स्टार प्रवाहावर एंडमॉलचा जोडी जमली रे नावाचा कार्यक्रम आला होता. तर तसं ऑन स्टेज अँकरिंग कविता लाडमेडेकर आणि अतुल परसुरे करायचे आणि त्याचं आउटडोअर अँकरिंग मी करायचे. बर. मग एंडमॉलमध्ये मी कोऑर्डिनेटर म्हणून पण बरीच वर्ष काम केलं होतं. इव्हन दूरदर्शन सह्याद्रीची साप्ताहिकी देखील मी केली. सो निवेदनामध्ये ह्या गोष्टी नक्कीच केल्या. बरं, आणि मगाशी पण तू उल्लेख केलास ANIचा, तर AN मध्ये तू काम केलंस आणि वृत्तवाहिनीसाठी अँकर म्हणून जसं तू आता उल्लेख केलास, हा अनुभव कसा होता? ऍक्च्युली ANIचा अनुभव आणि वृत्त निवेदिका हे सगळे फारच वेगळं होतं. कारण ANI ही न्यूज एजन्सी असल्यामुळे त्याच्यात कुठलं एक क्षेत्र नव्हतं की फक्त मनोरंजन करायचंय का, क्रीडा करायचंय का, लॉ करायचंय. तुम्हाला सगळंच करावं लागायचं. बरोबर. आणि त्याच्याचमुळे कुठेतरी असेल की सर्वच बातम्यांचा अनुभव मिळाला. म्हणजे सकाळी मी टाडाकोटच्या बाहेर उभी असायचे, दुपारी कुठली तरी क्रिकेटची मॅच कव्हर करत असायचे, संध्याकाळी एखाद्या बॉलिवूडच्या पार्टीला अटेंड करायचे. सो वेगवेगळ्या क्षेत्रातनं म्हणजे एक स्पेसिफिक गोष्ट झाली नाही, त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा जो अनुभव होता तो अगदी उत्तमरित्या मिळाला. त्यामुळे ANIचं म्हणजे म्हणतात ना की मला घडवण्यात खूप महत्वाचा भाग आहे. पण तेव्हा तुझी धावपळ पण खूप होत असेल की आता इकडे तर लगेच चला तिकडे पळा. खूपच जास्त, आणि मुंबईतली टीम असल्यामुळे आणि सगळ्याच चॅनल्सना तुमच्याकडून बातम्या जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला नेहमी पुढे असावं लागतं. आणि म्हणजे अगदी सुरुवातीचा किस्सा सांगेन की जेव्हा मी ANI जॉईन केलं, पहिल्याच महिन्यात शिवसेनेची दंगल, भरपूर झालेली अतिवृष्टी आणि मुंबई बॉम्ब ब्लास्ट, या तिन्ही मेजर एलिमेंट्स कव्हर केल्या. सो एका नवख्या मुलीसाठी जी जर्नलिझमच्या कॉलेजमधून आत्ताच बाहेर पडली आहे आणि लगेचच अशा गोष्टी कव्हर करते, हा खूप मोठा म्हणतात ना अनुभवाचा पेटाराच मला पहिल्या महिन्यात मिळाला. म्हणजे तेव्हा दडपण पण आला असेल ना खूप जास्त. म्हणजे जेव्हा आमचं ऑफिस माटुंग्याला आहे, सो माटुंग्याचा ब्लास्ट झाला हे आम्हाला कळलं आणि माहीमचा ब्लास्ट कव्हर करणारी माझी पहिली टीम होती. सो मुंबई ट्रेन ब्लास्टचं ते जे विदारक रूप होतं ते सगळ्यात पहिलं पाहिलं गेलं आणि तो इतकं हे होतं की अरे बापरे, हे फार. त्याच्यानंतर पुढचे 8 दिवस मी झोपले नव्हते. तर काय, ज्यांनी टीव्हीवर पाहिलं त्यांना झोप नाही आली, तर प्रत्यक्ष ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्यासाठी किती ते विदारक. अगदीच. आणि हेच कुठेतरी अनुभव असे होते ना की जे अजूनही मनात असे ठासून बसलेत आणि अजूनही जेव्हा मुंबई ब्लास्टची चित्र टेलिव्हिजनवर दिसतात आणि तेव्हा सगळं हे मी केलेलं आहे, हे मी शूट केलेलं आहे, आणि तेव्हा असं बरं वाटतं की जर ह्याच्यात माझं नाव नसलं तरी हे आम्ही कुठेतरी ह्या गोष्टी कव्हर केल्या होत्या. आणि बदल झालाय बराचसा आत्ताचं जर्नलिझम आणि तेव्हाच्या जर्नलिझम मध्ये. तेव्हा आजच्यासारखी रॅट रेस नव्हती, त्यामुळे फक्त बातमीवर भर दिला जायचा आणि म्हणूनच ते कुठेतरी प्युअर जर्नलिझम आपण ज्याला म्हणतो ते होतं. तर एका जर्नलिझमच्या सुवर्ण काळात मी त्याचा भाग होते, हे जास्त छान वाटतं. हो, खरंय. बरं सिद्धी, आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहणार आहे. नक्कीच.
तर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच. आणि आज आपल्या स्टुडिओत आलेली आहे कवयित्री आणि निवेदिका सिद्धी ढोके. बरं सिद्धी, तुला मी प्रश्न विचारणारच आहे, पण आता आम्हाला कविता ऐकायची तुझ्याकडून. नक्कीच नक्कीच. बरं, एक माझी आवडती कविता ही सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. सुख अशी खूप मोठी काहीतरी गोष्ट असं सगळ्यांना वाटत असतं, पण माझ्यासाठी सुख हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे. बर. आणि त्याच्यावरचीच ही कविता जी आता मी ऐकवतेय. ऐकव. रात्रीच्या शांत झोपेनंतर गजर वाजायच्या आधी स्वतःहून डोळे उघडणं म्हणजे सुख. खिडकी उघडतानाच वाऱ्याची थंडगार झुळूक चेहऱ्यावर येणं म्हणजे सुख. चहाचा कप हातात घेऊन खिडकीत बसलेलं असताना कुंडीतल्या उमललेल्या फुलाकडे बघताना जाणवतं ना, ते असतं सुख. निवांत खुर्चीत बसून कोणाच्या कटकटीशिवाय अख्खा पेपर शांतपणे वाचता येणं म्हणजे सुख. तव्यावरच्या चपातीला स्वतःहून टम्मपणे फुगलेलं पाहताना वाटतं, ते असतं सुख. आपण ठरवलेले कपडे कपाटात सहज सापडणं, तेही कडक इस्त्रीचे, म्हणजे सुख. घराबाहेर पडताच रिक्षा, टॅक्सी किंवा बस अगदी सहज मिळणं म्हणजे सुख. बस आणि ट्रेनमध्ये विंडो सीट मिळाली तर मग काय स्वर्ग सुख. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी हसून गुड मॉर्निंग करणं म्हणजे सुख. दुसऱ्याने आपल्या आवडीचं आपल्यासाठी आठवणीने डब्यात करून आणणं म्हणजे सुख. रस्त्यात अचानक कोणी ओळखीचं भेटणं म्हणजे सुख. थोडं घाईत आहे हा असं म्हणत तासनतास रस्त्याच्या कडेला उभं राहून गप्पा मारणं म्हणजे सुख. बऱ्याच वर्षांनी जुन्या मित्रमैत्रिणींचा आलेला फोन म्हणजे सुख. रोज तेच तेच मिळालं तर त्यात सुखही वाटणार नाही. जे मिळतंय ते छोट्या छोट्या आनंदात सुख मानता येतं, तेव्हाच तर आयुष्याचं जगण्याचं गुपित उलगडत जातं. व्यक्ती, वेळ, वस्तू किंवा ज्या कोणत्याही निमित्ताने चेहऱ्यावर आपसुक हसू येतं, सुख म्हणजे तेच तर असतं. क्या बात आहे. बरं, या सुखाची व्याख्या ज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात त्या तू अगदी नेमकेपणाने मांडल्यात. आणि सुख कशात आहे ते आपण फार शोधत राहतो, पण खरं तर ते जवळ असतं, कधी कधी आपल्या हातच असतं, पण ते बाहेर आपण शोधत असतो. क्या बात आहे. बरं, आता ना तुझ्या एका कार्यक्रमाबद्दल बोलूया आपण, दिल की कलम से. तर या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन तुझं आहे आणि मला वाटतं निर्माती सुद्धा तूच आहेस. तर या कार्यक्रमाबद्दल सांग आम्हाला. जसं नावच आहे दिल की कलम से, अगदी मनापासून निघालेला हा कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल अगदी सांगायचं झालं तर मी आणि माझा जो सहकारी आहे गिरिराज जाधव, आम्ही दोघंही गाण्यांचे नवीन लिरिक्स लिहितो. म्हणजे मी नवीन गाणी तर लिहितेच, पण जी आपली गाणी आहेत त्या गाण्यांवरही आम्ही नवीन त्याच चालीवर नवीन ओळीही लिहित असतो. सो असं आलं की अरे आपल्याकडे खूप गाणी आहेत, आपल्याकडे अशी आपली स्वतःची कंपोजिशन ही बरीच आहेत. त्याचबरोबरच ना दिल की कलम से आम्ही दाखवतो की हिंदी चित्रपटसृष्टीचा जो म्युझिकली प्रवास आहे, गीतांचा प्रवास, अगदी 1950 पासून ते 2025 पर्यंतचा, हा सगळा प्रवास त्या 1.5-2 तासाच्या कार्यक्रमात बसवायचा, ही अख्खी संकल्पना. मग अगदी तुला मी थांबवतो, ही संकल्पना खूप अवघड आहे. अगदीच, कारण जेव्हा गाणं निवडायची वेळ येते की 50च्या दशकातली गाणी, 60च्या दशकातली, 70च्या, आम्ही एक एक दशक उलगडतो आणि बरोबर त्या दशकातली अशी एखादी गोष्ट जी आपल्याला माहित नव्हती, म्हणजे आम्ही म्हणतो की गाणी आणि गाण्याची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. सो मॅशअपच्या स्वरूपात गाणी येतात, कारण अख्खं गाणं पूर्ण शक्यच नाही. त्याची एक वेगळी मजा असते की जेव्हा 5 गाणी एकत्र तुमच्या समोर येतात, म्हणजे एक गाणं तुम्ही आवडतंय, त्याच्यात घुसताय, तोपर्यंत अरे आता दुसरं काहीतरी सुरू झालं, अरे ह्यातून तिसरं. आणि हीच कुठेतरी त्या कार्यक्रमाची मजा आहे. माझे 5 शो झाले नुकताच, अगदी परवाच अहमदनगरमध्ये, अहिल्यानगर आत्ताचं, तिकडे आम्ही हा 5वा कार्यक्रम केला. अहिल्यानगर, पुणे आणि मुंबईमध्ये आमचे शोज झालेले आहेत दिल की कलमसेचे. आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर एक म्हणणं असतं सगळ्यांचं की अच्छा आता पुढचा कार्यक्रम कधी असणार आहे. हे जास्त छान असतं. म्हणजे 1.5 तासाचा कार्यक्रम संपल्यानंतरचा 1 तास फक्त प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकत असतो.
बाप रे, म्हणजे 2.5 तासाचा कार्यक्रम होतो तसं. अगदीच, कारण ते सेल्फीज, फोटोज आणि स्टोरीज ह्याच्याच मध्ये खूप जास्त वेळ जातो. बापरे, पण खरंच खूप अवघड, म्हणजे ही कल्पनाच करणं अवघड आहे. 1950 पासून ते 2025 पर्यंतची गाणी आणि तेव्हाची जी गाणी होती, म्हणजे आता ठीक आहे पण सुरुवातीच्या गाण्यातली जी गाणी होती, आणि बापरे, लक्ष्मीकांत प्यारेलाल असेल, शंकर जयकिशन असतील, एस डी बर्मन असतील, आर डी बर्मन असतील, काय माणसांनी करून ठेवलंय. आणि आपण म्हणजे एकेका संगीतकाराचं सुद्धा कार्यक्रम करणं ते अवघड आहे, तर ह्या सगळ्या संगीतकारांना एका 1.5 तासाच्या आणि हे करत असताना प्रत्येक ती गोष्ट आली पाहिजे, प्रत्येक ती एलिमेंट आली काही पाहिजे, राहायला नको. अगदीच. आणि म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान आहोत की माझ्याकडे अख्खा असा संच आहे माझा, की माझे गायक असतील, आमचे वादक आहेत सगळे, आणि प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं मातब्बर आहे. तर त्यामुळे जेव्हा तो लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्टचा अनुभव तुम्हाला येतो, की तुम्ही स्वतः ते गाणं आणि ते वाद्य वाजताना एकत्र ऐकता, तो अनुभव घेण्यासारखा असतो. क्या बात आहे. बरं, आता मला तुला विचारायचं आहे की तू निवेदन करतेस, कविता करतेस, गाणी आहेत तुझी आली आहेत, चित्रकला करतेस, हस्तकला, शिवणकाम, स्वयंपाक, यात तुला विशेष रुची आहे. बरं, एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ कसा काढतेस? हे माझं आवडतं उत्तर आहे, की आवड असली की सवड मिळते. त्यामुळे मला ह्या सगळ्याच गोष्टी आवडतात. आपण म्हणतो ना, हाडाची कलाकार आहे. बर. सो मला शांत बसवत नाही, हा माझा गुण म्हणा अवगुण म्हणा, मला शांत बसता येत. मला सतत काहीतरी करायचं असतं. म्हणजे एकतर मी काहीतरी लिहत असते, काहीतरी रेखाटत असते, किंवा डोक्यात काहीतरी नवीन कल्पना सुरू असते, नवीन कुठला तरी कार्यक्रम जन्म घेत असतो, काहीतरी गाणं रचत असते, किंवा अगदीच काही नाही तर पेन पेन्सिल घ्या आणि त्याच्यातून एखादं स्केच बनवा. मुलांसाठी वेगवेगळे क्राफ्ट्स करायला आवडतात. मला 2 मुली आहेत आणि त्यांना सतत एंगेज ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. सो मोबाईल आणि टीव्ही पासून लांब ठेवत या गोष्टी करताना त्यांना वेगवेगळे क्राफ्ट्स इंट्रोड्यूस करून देणं. त्यांना ओरिगामी मी करते. सो ओरिगामी मध्ये मुलांना जी मजा येते की ते शिकवणं, की अरे हे काहीतरी वेगळं बनतं, किंवा चित्र कशी वेगळी काढू शकतो. मी वॉल पेंटिंग्स करते. सो अख्ख्या घराची तुमची पूर्ण भिंत मी चित्रांनी रेखाटली. मी अख्खं महाभारत 48 फ्रेम्स मध्ये रेखाटलेलं आहे भिंतीवर. अरे वा. बरं, मुलांना आवड आहे का? माझ्या दोन्ही मुलींना चित्रकलेची प्रचंड आवड आहे. शाळेमध्ये त्या देखील चित्रकला करतात, बक्षिसं जिंकतात. आणि मला अभिमान वाटतो हे सांगताना की आम्ही जेव्हा ट्रिपला जायला निघतो तेव्हा त्या दोघींसोबत त्यांची स्वतःची बॅग असते, ज्याच्यात चित्रकलेची वही, खडू, रंग आणि पेन असतात. पुस्तकं आम्ही सगळे खूप वाचतो. माझ्या मिस्टरांना, गिरीश ढोकेंना वाचनाची प्रचंड आवड. माझ्या घरात एक अख्खी लायब्ररी आहे, त्यामुळे आम्ही वाचन खूप करतो. प्रवासामध्ये एकदा असं घडलं होतं की आम्ही केरळाला जात होतो ट्रेननी, आणि TC आले तिकीट चेक करायला आणि थांबून राहिले बराच वेळ. आणि आम्ही असा विचार केला की का थांबलेत, तर ते म्हणे नाही, तुम्ही दोघंही नवरा बायको पुस्तक वाचताय, तुमच्या मुलीही कॉमिक्स वाचतायत म्हणे. हे चित्र दिसत नाही आजकाल बघायला, की आजकाल जो तो मोबाईल मध्ये घडलेला असतो, आणि तुम्ही जेव्हा चौघही ते पुस्तक वाचताय ते असं बघत राहावं असं वाटलं. सो ती कुठेतरी म्हणतात ना, मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला स्वतः आपण तसं केलं तर मुलं आपलं अनुकरण करतात. अगदी बरोबर आहे. बरं सिद्धी, तुझ्याशी आपण अशाच गप्पा मारणार आहोत. आता एक छानसं गाणं ऐकूया. नक्कीच. युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो. तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहेच, आणि आज आपल्या स्टुडिओत आहे कवयित्री आणि निवेदिका सिद्धी ढोके. त्याच्याशी आपण छान गप्पा मारतो. तिने कविता पण आपल्याला ऐकवल्या 2. बरं सिद्धी, निवेदन किंवा सूत्रसंचालन करताना कुठल्या गोष्टीचं भान ठेवायला हवं? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास हवा. हो, कारण कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बरोबर. सो आपण कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहोत, तिकडे आपल्या समोर असलेला प्रेक्षक वर्ग कोणता आहे, त्यांचा वयोगट काय आहे, ह्याचं देखील भान राखावं लागतं. की त्या जागेनुसार, त्या व्यक्तींनुसार आपल्याला आपल्या निवेदनात किंवा निवेदनाच्या शैलीत बदल करावा लागतो. जसं मी म्हटलं की विषयाचा अभ्यास हवा, कारण त्या अभ्यासाशिवाय तुम्हाला बोलताच येणार नाही. बरोबर. कारण कसं असतं ना, बऱ्याचदा असं असतं की तुमच्याकडे एक फ्लो रेडी असतो, एक तुम्हाला माहित असतो की कार्यक्रम हा अशा प्रकारे जाणार आहे, पण अनेकदा अशा गोष्टी घडतात की कार्यक्रमाचा अख्खा फ्लो बदलतो, आणि आयत्या टायमाला तुम्हाला नवीन गोष्टी तिकडे ऍड कराव्या लागतात. आणि त्यासाठी जर तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान असेल तर तुम्ही तेवढंच
तेवढं व्यवस्थित ते तारून नेऊ शकतात ती वेळ. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जाणवतं ना की निवेदकाने मोजकं आणि गरजेचं आणि जे हवंय तितकंच बोललं पाहिजे, नेमकं बोललं पाहिजे. नेमकं. नाही तर बऱ्याचदा असं होतं ना की विषय काहीतरी एक असतो, कार्यक्रम काहीतरी वेगळा असतो आणि निवेदन कुठेतरी भलतीकडेच भरकटत जातं. म्हणजे कधी कधी असं प्रेक्षकांना प्रश्न पडतो, अरे बस कर, आम्हाला पुढचं बघू दे. सो ही वेळ प्रेक्षकांवर येऊ देऊ नये, ही जबाबदारी निवेदकाची असायला हवी. आणि असे अगदी म्हणजे अलंकारिक शब्द असावेच, पण इतके पण मोठे अलंकारिक म्हणजे आपलं भाषेचं ज्ञान दाखवण्यासाठी कधी कधी असं होतं ना की खूप मोठे मोठे शब्द फेकले जातात. सो त्याची खरं तर गरज नसते. कारण निवेदक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँकर म्हणतो, त्याचा अर्थ काय तर तो दुवा आहे कार्यक्रम आणि प्रेक्षकांच्या मधला. सो जर ती साखळीच त्याला जोडता आली नाही, तो स्वतःलाच कुठल्या तरी वेगळ्या पातळीवर घेऊन गेला, तर प्रेक्षक आणि त्याच्यातलं ते नातं, ती नाळ कशी घट्ट बसेल? ती नाळ जुळणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी प्रेक्षकाला समजेल त्या भाषेत व्यक्त होणं जास्त गरजेचं असतं असं मला वाटतं. अगदी खरं, आणि तू नेमक्या शब्दात सांगितलंस बरं का. अगदी. बर, तुझा अजून एक कार्यक्रम आहे कृष्णामृत, त्या कार्यक्रमाबद्दल सांग. आम्ही जेव्हा दिल की कलम से सुरू केला, दिल की कलम सेला मिळणारा प्रतिसाद बघता की बऱ्याच जणांचं असं होतं की अरे तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीची गाणी तर छानच करताय. आमचा जो मुख्य गायक आहे गिरिराज जाधव, हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्टुडंट आहे, स्वतः टीचर आहे, त्यामुळे तो भजनं आणि सत्संग देखील छान करतो. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बऱ्याच त्याच्या ओळखीच्या लोकांचं म्हणणं होतं की अरे असा एखादा कार्यक्रम का करत नाहीत की ज्याच्यात आम्हाला अशी भक्तिगीतही ऐकता येते. कृष्ण हे फारच जवळचं नाव आहे, फार जवळचं नातं आहे कृष्णाशी असं वाटतं, म्हणूनच मग कृष्णावर करावं असा विचार आम्ही सगळ्यांनीच केला. आणि कृष्णाबद्दलची असलेली गाणी, भारुडं, कविता, या सगळ्यांचा मेळ, म्हणजे मग ती चित्रपटातली गाणी आहेत, काही भजनं आहेत, या सगळ्यांचा एक समतोल राखत कृष्णामृत नावाचा कार्यक्रम जन्माला आला. आणि त्याला देखील म्हणजे पहिल्याच शोला हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. बापरे, कुठे झाला हा पहिला अहिल्यानगरमध्येच झाला. आणि आता पुढच्या प्रयोगाची तयारी सुरू आहे. आयडियली नाशिकमध्ये आम्ही पुढचा कार्यक्रम करायचा विचार करतो आहोत. जसं कळेल तसं लवकरच सोशल मीडियावर कळेलच माझ्या. बरं, तुझं मूळ गाव कुठलं आहे? माझं मूळ गाव पालघर, ठाणे जिल्हा. आणि सासर देवगड. अच्छा. बरं, कृष्णामृत कार्यक्रम सुरू आहे, दिल की कलम से हा कार्यक्रम सुरू आहे, आणि हे कार्यक्रम असेच सुरू राहोत आणि आम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना त्याचा आस्वाद घेता यावा आणि घ्यायला मिळावा, हीच खरी तर शुभेच्छा. बरं, मुलाखत आता खरं तर अंतिम टप्प्यात आलेली आहे, आणि जशी सुरुवात तुझ्या कवितेने झाली, मध्ये तू छान कविता म्हणालीस, तर शेवटही तुझ्या एका सुंदर कवितेने व्हावा हीच इच्छा आहे. नक्कीच. म्हणजे आणि इथे जेव्हा तुम्हाला सांगितलंस ना कविता घ्यायची, डोळ्यासमोर पटकन जी कविता आली ती सांगेन. कसं होतं ना, असं नेहमीच म्हटलं जातं की कविता म्हण किंवा गाणी म्हण स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी होतात. पुरुषांचा, एस्पेशली माझ्या मित्रांचं पण नेहमी असं म्हणणं असायचं की अरे मुलांवर काहीच घडत नाही, मुलांसाठी कोणी काही चांगलं लिहत नाही, ते स्वतःही लिहित नाही, ते स्वतः म्हणजे स्वतः पुरुष कवीच स्वतः त्यांच्यावर लिहत नाही, ते महिलांवरच लिहितात. तर त्यामुळे त्यांचं असं नेहमी म्हणणं होतं की मुलांवर असं काही लिहिलं जात नाही. तर त्यामुळे तेव्हा मी तो नावाची एक कविता लिहिली होती जी स्पेशली पुरुषांसाठी होती. त्याच्यानंतरची जी माझी कविता होती जी आता मी ऐकवणार आहे, ही आज कुठेतरी मी म्हणतो ना की जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळेच झुकत चाललोय. मग ती स्त्री म्हण पुरुष म्हण दोघंही त्याच्यात आहेत, पण स्त्रीला कुठेतरी आपण म्हणतो ना रडून बोलून मोकळं होता येतं, पुरुष त्या बाबतीतही मागे पडतो. आणि कुठेतरी त्याच्या मनातल्या भावनांचा ठाव घेण्याचा किंवा त्याला हे सांगण्याचा की थांब बाबा एवढं गरजेचं नाहीये, हा प्रयत्न ही कविता करतेय. इर्शाद. किती रे पळशील, थांब की जरा, बस जरा 2 घटका श्वास घे थोडा. शिक्षण, करिअर, लग्न, घर यादी लांबतच जाते. वेळेचंही तसंच आहे ना, वयही वाढत जाते. सुख सुविधा, गाडी, घर, EMIचे हप्ते भरतोयस, पण ते सारं उपभोगायला त्या घरात तू किती काळ राहतोयस. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तू नुसता पळतोयस. तेच कुटुंब म्हणतंय ना, तू आम्हाला वेळ कुठे देतोयस. आता नाक्यावर भेटणारे मित्र देखील तिथे रोज येत नाहीत, तेही त्यांच्या विवंचनेत स्वतःसाठी श्वास घेत नाहीत. तुलाही वाटतं ना तिला घेऊन कुठे बाहेर जावं,
मस्त लॉंग ड्राईव्ह, मग तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये तिच्या आवडीचं खावं. पण हे विचार करतानाही तुझ्या मनात चित्र नाही तर आकडे दिसतात. पेट्रोल कितीचं, बिल किती होईल या विचारांनी सर्वच प्लॅन फसतात. पण खरं सांगू तुला, तिला देऊन बघ फक्त तुझा वेळ. तुझं प्रेम हीच तिच्यासाठी होईल मोठी भेट. आई बाबा कुटुंबासोबत मस्त गप्पा मार. बघ सर्व टेन्शन्स कशी होतील हद्दपार. मोठे झालो, जबाबदारी आली म्हणजे रडता येत नाही असं नाही. मौन मोकळं बोलायला, ओरडून रडायला वय आडवं येत नाही. कोणीतरी असतं ना जिथे सर्व बोलता येतं. कोणताही आडपडदा न करता मनातलं गुपित खोलता येतं. त्या व्यक्तीसमोर सर्व बोलून व्यक्त हो. ओकून टाक सगळा स्ट्रेस. पूर्णपणे मोकळा हो. तुझ्या खांद्यावर तू ज्या दुनियेचं ओझं वाहतोयस तेच तुझं जग तुझ्याकडे आशेनं पाहतंय. त्यांच्यासाठी जगताना स्वतःसाठीही जग. स्वतःच्या प्रकृतीकडे सुद्धा तुझी जबाबदारी म्हणून बघ. क्या बात आहे सिद्धी. तू अशीच लिहित राहा आणि तुझ्या खळाळत्या निवेदनानं आणि बहारदार सादरीकरणानं रसिकांची मनं अशीच जिंकत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा आणि आमच्याशी मनसोक्त संवाद साधलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार. धन्यवाद तुझे मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला इथे इतक्या सगळ्या प्रेक्षकांसमोर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.